लायंस क्लब ऑफ कराड नक्षत्र और लायंस क्लब ऑफ कराड सिटी के संयुक्त प्रयास से मेंटल हेल्थ वीक सफल। लायंस क्लब नक्षत्र और लायंस क्लब सिटी के संयुक्त प्रयास से आयोजित मेंटल हेल्थ वीक का कार्यक्रम कराड में सफलतापूर्वक पालकर स्कूल में संपन्न हुआ। ट्रेजरर लायन रोहिणी एरम, डीसी जीएसटी लायन गौरी चौहान और लायन राजश्री पालकर ने आयोजन किया। कैबिनेट ऑफिसर यूथ लायन विद्या मोरे ने मास्टर ऑफ सेरेमनी के रूप में कार्यक्रम का संचालन किया। लायन सोनल भोसेकर, लायन मेघना पाटिल, कैबिनेट ऑफिसर लायन अर्पणा, लायन नीमा काले ने उपस्थिति देकर कार्यक्रम को सफल बनाया। जोन चेयरपर्सन लायन मंजरी खुसपे और लायन रोहिणी एरम ने विद्यार्थियों का मार्गदर्शन किया। लायन शशिकांत पाटिल की भागीदारी से संयुक्त एक्टिविटी और भी प्रभावी हुई। मुख्याध्यापक जगताप BN, ट्रेजरर लायन एडवोकेट दिग्विजय पाटिल उपस्थित थे। आयोजकों के अनुसार इस कार्यक्रम से विद्यार्थियों में मानसिक स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ी और सकारात्मक संदेश गया। कल्याण म्हणजे आनंदी, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेले जीवन जगणे। मानसिक आरोग्य जर चांगले असेल तर आपलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येतं। मित्र कुटुंबियांसोबत चांगले नाते टिकते। समस्या असल्यास शांतपणे सोडवता येतात आणि आनंदी आणि ऊर्जावान वाटते। तर मानसिक आरोग्य टिकवण्याचे काही सोपे उपाय आज तुमच्या समोर काही सांगणार आहेत आमच्या वक्त्या रोहिणीजी आणि मंजिरी मॅडम। तर थोडक्यात मी सांगते, दररोज थोडा वेळ सोशल मीडिया तुम्ही वापरता, टीव्ही बघता, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया इज अ बिझनेस। सोशल मीडिया 70 to 80% मुलं वापरतात आहेत। तर त्यामुळे मेंटल हेल्थ आपण फेसबुकवर असाल, आम्ही आता फेसबुकवर आहे। फेसबुकवर जेव्हा आम्ही फोटो टाकतो, आम्ही चांगल्याच गोष्टी टाकतो, आम्ही वाईट गोष्टी टाकतो का? नाही। लोकमत इंडियातर्फे ह्युमन आयकॉन ऑफ सातारा या नावाने विचार केला, ऐकूनही मी ते रिक्वेस्ट पाठवली, कुणी ऍक्सेप्ट केली। इथं जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यातले 90% विद्यार्थी सगळे सोशल मीडियावर आहात तुम्ही। मी स्वतः सांगतो काही वेगळी नाहीये, म्हणजे सगळीकडेच हे सोशल मीडिया हा प्रकार चाललेला आहे, तो आपण किती वापरायचा। मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी काही गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत आणि त्या अवॉइड करावयाच्या गोष्टी पहिली गोष्ट सांगितली म्हणजे इंटरनेटचा वापर, सोशल मीडियाचा वापर आणि या सोशल मीडियाच्या वापरातून मानवी मनावर होणारे विपरीत परिणाम याच्या संदर्भामध्ये तुम्हाला आज हे व्याख्यान आयोजित केलं होतं। तर मी तर सगळ्याचे चेहरे एकदम स्कॅन केले आणि मी सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास ग्राउंडवर असलेला व्यक्ती आहे आणि हे 35 वर्षे मी व्रत पाळतोय। माझ्या वयाच्या 10वी पासून मी स्पोर्ट्समध्ये आलो। तर हे खेळायला पाहिजे म्हणतात, परंतु तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही अडकलाय किंवा तुमची स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो प्रकार आहे, जो स्ट्रेस मॅनेजमेंट जे करायला पाहिजे तुम्ही, ते भरपूर लोक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, पण तुम्ही ते कसं करायचं हे मी छोटीशी एक टिप्स देणार आहे तुम्हाला। सगळेच वापरतात, कोणी वापरत नाही असं। एका मी परवाची कार्यक्रमाला उदाहरण सांगेल, त्यानंतर तुमच्या मुद्द्याविषयी आयुष्य फक्त 5 मिनिटं वेळ आहे। मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, पाहुण्याची 2 मुलं मोबाईलवर खेळत होती, छोटी मुलं होती, एक छोटी, आणि त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं पद, उच्च पद मिळवायचं आहे आपल्याला। आम्हाला सोशल मीडियाबद्दल खूप काही चांगलं शिकवलं। आमच्या शाळेला खूप सहकार्य केलं त्यांनी। आमच्या शाळेला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की सोशल मीडिया कसा वापरायचा, कसा वापरू नये, हे सर्व काही सांगितलं आणि ते आमच्यामध्ये रुजेल असं मी सांगतो आणि याबद्दल धन्यवाद।